कामेरी सारख्या गावामध्ये कंठाताईंचा जन्म झाला. ज्या वेळेला आम्हाला ही पुस्तकं दिली जातात, माहिती दिली जाते ना, त्यावेळेला आम्हाला सुद्धा असं वाटत असतं की आम्ही ती वाचत असतो आणि मग आम्ही असं ती माहिती वाचत असतो. मोठी मोठी पुस्तकं दिली जातात आणि ते पुस्तकं आम्ही अवलोकन करत असतो. माणसं किती मोठी होतात, किती श्रीमंत होतात त्यातून कळत असतं. आणि मग काही नोट्स आम्ही बऱ्यापैकी काढून घेतो आणि ठेवतो. ज्या वेळेला मला हे माहितीचं पत्र आलं आणि मी त्याची प्रिंट काढली आणि ते वाचत असताना माझे डोळे पाण्याने भरले. माझे वडील 80 वर्षाचे आहेत. मी वडिलांना म्हटलं मी उद्या ज्या कार्यक्रमाला जाणार आहे त्याची माहिती आहे, जरा वाचा. आणि वडिलांनी वाचलं. वडील सांगलीला ITIला होते. शिक्षणाचं महत्त्व त्यांना कळत होतं की पहिला मुलगा झाल्यानंतर एका शिक्षकाच्या पोटी पहिला मुलगा झाल्यानंतर त्या काळात आणखी एखादा मुलगा असावा असं वाटायचं. पण लागोपाठ पुन्हा 3-4 मुली झाल्या आणि ज्या वेळेला 5वी मुलगी ज्या वेळेला एखाद्या कुटुंबात येते त्यावेळेला दुसऱ्या मुलीची अवस्था काय असते ते तुम्हाला आम्हाला काय सांगायचं. मग ती मुलगी झाल्यानंतर आता हिचं नाव काय ठेवायचं. सगळेजण म्हणले अरे बापरे आपल्याला सगळ्यांना नैराश्य झाले. मग हिचं आता ही म्हणजे आता कंटाळा आला मुलीचा. मग आपण तिचं नाव कंठाताई ठेवूया. त्या काळात नकोशी ठेवायची, कंठाताई ठेवायची. आता विचार करा तुम्ही, ज्या वेळेला ती एक मुलगी म्हणून ती मोठी होत असताना पुढे जात असताना तिला कळायला असेल की माझ्या बहिणींची नावं इतकी चांगली, माझ्या बहिणींचं इतक्या चांगल्या पद्धतीनं संगोपन झालं आणि मग माझं नाव मुलींचा कंटाळाला म्हणून कंठाताई किती नैराश्यात गेली असेल, किती नैराश्यात गेली असेल सांगा. मला खऱ्या अर्थानं कौतुक वाटतं त्या माऊलीचं की आपण नको असलेल्या कुटुंबामध्ये जन्माला आले पण आपले वडील शिक्षक आहेत, आपलं घर सुसंस्कारित आहे. आपण जर नको असेल तर आपल्याला हवंसं करायचं असेल तर त्याला ज्ञानाचा आधार घेतला पाहिजे. आणि 1956 साली माणसं अशिक्षित असताना 1956 साली माणसं दुसऱ्याचं जळण पडून, उच्चवर्णीयांचं जळण पडून आपलं पत्र वाचून घेत असतानाचा तो काळ शंकरराव खरातांचा, तो काळ लक्ष्मण मानेंचा, तो काळ दया पवारांचा. त्यामध्ये एखाद्या बहुजनांच्या पाटील घराण्यातली एक मुलगी शाळेमध्ये जाते आणि मॅट्रिक पर्यंत शिक्षण घेते. मला वाटतं सावित्रीची खरी वारसदार करते.